सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक सन 2025 आणि या सार्वत्रिक निवडणूक आणि या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचे महायुतीचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आणि या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी या तालुक्याचे भाग्यविधाते, या राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार माननीय आमदार विजय बापू शिवतारे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तमाम सासवडकरांच्या वतीनं आणि या महायुतीच्या वतीनं बापू आपलं प्रथमतः स्वागत करतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विनंती करतो। निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आज आपण इथे काल भैरवनाथाच्या मंदिरापाशी सर्व समाज जमलेला आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना शिंदे गट, अजितदादा व नामदार विजय बापू शिवतारे यांच्या व सर्व इतर पक्ष यांच्या आघाडीतून आपण हा पॅनल तयार केलेला आहे। विजय बापू शिवतारेंच्या मार्गदर्शनाखाली आपण सासवडमध्ये अतिशय चांगले असे उमेदवार यावर्षी दिलेले आहेत। आपला अध्यक्षपदाचाही उमेदवार सचिनदादा भोंगळे, सर्वच उमेदवार अतिशय तरुण, तडफदार व कार्यक्षम असे आहेत। तरी सर्व मायबाप जनतेला मी विनंती करतो, आज आपण पाहतोय 35 वर्ष, मी सासवडमध्ये 35 वर्ष झाले इथे राहतोय। 35 वर्षापूर्वीचं जे सासवड आहे तशीच परिस्थिती आता सुद्धा आहे। पण लोकांच्या गरजा काय आहेत? वॉटर, गटर, मीटर, पाणी, रस्ते। तर आपण पाहतोय ही सत्ताधारी फक्त इलेक्शनच्या पुरती आपल्याकडे येतात, जर कोणीही लक्ष घालत नाही। आपल्या सर्वांनाच अनुभव आहे, कुठलेही फालतू काम असले तरी लोक हेलपाटे मारून फार बेजार होतात आणि कोणीही याच्यामध्ये लक्ष देत नाही। आपण आता पाहिले विजय बापू शिवतारेंच्या माध्यमातून आज एअरपोर्टचा प्रश्न मार्गी लागलेला आहे, गुंजवणीचा प्रश्न मार्ग लागलेला आहे, पाण्याची योजना आता नवीनच बापूंनी आपण साधारण 91 साली इथे सासवडला एक योजना झालेली पवार साहेबांच्या मदतीने। त्याच्यानंतर कुठलीही पाण्याची योजना नाही। सासवडचा विस्तार अतिशय मोठ्या प्रमाणात झालेला आहे, परंतु आता आपल्याला पाहतोय आपण पावसाळा सोडला तर इतर कायम 8 महिने पाण्याची बोंबाबोंब, 3 दिवसांनी येते, 4 दिवसांनी येते, अशी परिस्थिती आहे। आणि कुठल्याही प्रकारचा आता रस्ते आपण पाहतोय, लोक जॉगिंगला, वॉकिंगला जाता ठेचून पडतात, असे प्रकारचे रस्ते आहेत। आणि पावसाळ्यात तर असं कळतच नाही रस्त्यात पाणी का पाण्यात रस्ता आहे, अशी अतिशय दुर्लभ वाईट अवस्था आहे। तरी या सत्ताधाऱ्यांना शमवण्यासाठी मायबाप जनतेने एकदाच संधी देऊन बघा, एकदाच सासवडला भगवा फडकू द्या। भगव्याचं काय काम आहे, विशाल काम आहे, तुम्ही एकदा आजमावा बरं। आता आपल्या पाठीमागे खंबीर नेतृत्व आहे, अजितदादा आहेत, शिवतारे बापू आहेत। तर ही व्यक्ती तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पहाटे 6 पासून ते रात्री 10 वाजेपर्यंत काम करणारे नेतृत्व आहे। तो कोणावरही अन्याय होऊ न देणारे नेतृत्व आहे। त्यांना फक्त काम आणि विकास एके विकास, दुसरा कुठलाही विषय नाहीये। तरी सर्व मायबाप जनतेने कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता, आणि बाप्पू असल्या कशाचा दबाव विभाव काय नाही, तसलं काय चालत नाही, त्यांना आंदोलन आहे सर्वजण। तर सर्वांनी बिनधास्त मन मोकळेप्रमाणे खुलेआम प्रचार करून या पूर्ण चांगल्या पॅनलला भरघोस मतांनी निवडून द्या आणि विकासाला गती द्या, अशी मी सर्वांना मायबाप जनतेला विनंती करतो। धन्यवाद। निवडणुकीच्या
प्रचार शुभारंभ कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. उपस्थितांमध्ये व्यासपीठावरती तुमचे माझे सर्वांचे नेते आदरणीय विजय बापू शिवतारे, त्याचप्रमाणे ममताताई शिवतारे, त्याचप्रमाणे आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिनजी बोंगळे, माझे मार्गदर्शक आदरणीय प्रदीप शेठ गिरमे, आदरणीय दिलीप बाबा, आदरणीय हरिभाऊ, व्यासपीठावरती सर्वच नगरसेवक उमेदवार, माझे सर्व सहकारी मित्र आणि समोर उपस्थित असलेले बंधू भगिनींनो, इलेक्शन आल्यानंतर तुमच्या दारात अनेक मंडळी येतात जातात. असं करू तसं करू बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातात. एकदा माणूस बळी पडू शकतो, दोनदा माणूस एखाद्याच्या आश्वासनाला बळी पडू शकतो, पण 4-4 वेळा कुणाच्या आश्वासनाला बळी पडणारी जनता निश्चितपणे या भागातली नाही, याचा मला या ठिकाणी बापू आपल्या सर्वांना कल्पना द्यायची. अनेक वर्ष गावठाणात तर बापू कसलाच विकास झालेला दिसत नाही. ही इलेक्शन फक्त विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही मंडळी लढत आहोत. आमचा स्वतःचा विकास करण्यासाठी आम्ही मंडळी त्या ठिकाणी लढत नाही. कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट घेणारा एकही उमेदवार या ठिकाणी उभा नाही. कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम करणारा एकही उमेदवार या ठिकाणी उभा नाही. कुठल्याही प्रकारचं कुठेतरी आमिष देऊन एखाद्याचं लांडेलबारी करून लूट करणारा एकही उमेदवार या ठिकाणी बापूंनी दिलेला नाही. सर्वसामान्य घरातली, सर्वसामान्य कुटुंबातला माणूस या ठिकाणी बापूंनी उमेदवार म्हणून दिलाय. सांगताना एकच गोष्ट प्रत्येक उमेदवाराला सांगितली की ज्या माणसाने तुम्हाला मत दिलंय ना, त्या माणसाच्या दारापर्यंत विकास कसा पोहोचवायचा त्या गोष्टीसाठी तुम्ही सगळे कटिबद्ध राहा. आता मागच्या काळात पुरंदर तालुक्यामध्ये बापूंनी किती विकास केला हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. एअरपोर्टचा विषय असेल, तालुक्यातले सगळे रस्ते असतील, अनेक गोष्टीवरती बापू त्या ठिकाणी सांगतीलच. परंतु मागच्या काळात बापू तुम्ही आमदार झाल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे ड्रेनेज लाईनसाठी सुद्धा 127 कोटी सासवडचे आणले. पाण्याचा प्रश्न मार्गी लावलाय. अनेक ठिकाणी रस्ते बापू तुमच्या माध्यमातून झालेत. अनेक ठिकाणी त्या ठिकाणी गटार योजना वगैरे अनेक गोष्टी त्या ठिकाणी मार्गी लागलेल्या आहेत. परंतु ड्रेनेज लाईनचे जे 150 कोटी बापू आपण आणले होते, यांनी ते परत पाठवले 67 कोटी आणि ते परत पाठवले की गरज नाही. मला तुम्ही सांगा, सासवडला ड्रेनेज लाईनची गरज आहे का नाही? सासवडला रस्त्यांची गरज आहे का नाही? मग आलेला निधी फक्त बापूंनी दिलाय किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी दिलाय म्हणून तो माघारी पाठवायचा आणि सर्वसामान्य जनतेची लूट करायची, सर्वसामान्य जनतेला वेठीस धरायचं काम काही मंडळींनी अनेक वर्ष केले. डोळ्यावरच्या पट्ट्या काढा. माझी तुम्हाला विनंती आहे, उघडा डोळे, नीट बघा काय चाललंय वार्डात, काय चाललंय प्रभागात. तुम्हाला खरंच वाटत असेल की आपल्या दारापर्यंत विकास यावा, तर या वेळेस तुमचं प्रत्येक मत विकासाच्या दृष्टीने असलं पाहिजे, हे या ठिकाणी मी ठामपणे सांगतो. मी वार्डात काही ठिकाणी फिरत असताना बापू बघतोय, बोकीलवाडा असेल, कुंभारवाडा असेल किंवा काय तो परिसर असेल, इव्हन नेत्राईतली काय परिस्थिती असेल, या भागात अक्षरशः इतकी वाईट परिस्थिती आहे की दिवसा तुम्ही चालू शकत नाही. मी तिथं गेल्यानंतर बघितलं मागच्या काही काळात, बापू ही लोक राहतात कशी? त्यांना पाणी येत नाही, त्यांची गटराची व्यवस्था नाही, त्यांचे टॉयलेटचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. अजून आपण 2025व्या शतकात वावरतोय, अजून आपले प्रश्न तेच आहेत. रस्ता, पाणी, ड्रेनेज लाईन आणि याच्या पलीकडे आपण जाणार आहे का नाही? माझं तर म्हणणं आहे बापू, भविष्यात आपली सत्ता आल्यानंतर सासवड इंटरनेटने सुधारित झालं पाहिजे आणि इंटरनेटवर तुम्हाला कळलं पाहिजे वार्डात कुठं काय अडचण आहे. इंटरनेटच्या माध्यमातून बापू तुमच्यापर्यंत लोकांचे प्रश्न आले पाहिजे. सीसीटीव्ही सुद्धा सगळ्याकडे लागले पाहिजेत आणि ताईंनी त्या पद्धतीने मला वाटतं ते हातात पण घेतलंय सासवडचं काम की सीसीटीव्ही सुरक्षेच्या दृष्टीने आपण पुढे गेलं पाहिजे. हे ड्रेनेज, पाणी, लाईन हे 1900 शतकातले प्रश्न आहेत. आता सुरक्षेचा प्रश्न आहे, आता इंटरनेटची व्यवस्था आहे, आता प्रत्येकाच्या रोजगाराचा प्रश्न आहे. एखादा गरीब असेल त्याच्या दवाखान्याचा प्रश्न आहे, एखाद्याच्या हाताला काम देण्याचा प्रश्न आहे. ते प्रश्न राहिले बाजूला नको, त्या प्रश्नासाठी आपण आजही भांडतोय. सासवडच्या ग्रामदेवतेच्या शक्तीने सांगतो, भविष्यात तुम्ही कौल द्या, सासवड मधला एकही प्रश्न या ठिकाणी ठेवणार नाही, परत तुमच्या दारात मत मागा येणार नाही. सचिन बोंगळे या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. कुणी काय सांगेल पण छाती ठोकून ग्रामदेवतेच्या समोर सांगतो, सचिन शेठ तुमच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे. कुठल्याही परिस्थितीत
आम्ही मंडळी तुमची साथ सोडणार नाही. कोणी काही वर्ग नाही केले तरी चालेल. दिला शब्द पाळणार आहे. आमच्या रक्तात गतारी नाही हे त्या ठिकाणी सांगतो. अनेक वेळा सांगितलं गेलं. आता जाऊ दे, पाच जास्त काय बोलत आहे, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो. 5 में 52 पत्ते होते, ये हर कोई जानता है. 5 में 52 पत्ते होते, ये हर कोई जानता है. लेकिन लाला एक बात समझ लो, हर पत्ता गुलाम नहीं होता है. हर पत्ता गुलाम नहीं होता है. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तरुणांचा, युवकांचा बुलंद आवाज. सचिनजी भोंगळे, आपणास विनंती आहे की आपण आपलं प्रास्ताविक, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय. एक तर माईक सोडून चांगलं बोलता येतं मला. जय महाराष्ट्र. मी सचिन सुरेश भोंगळे. सासवड निवडणूक 2025 नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना पक्षाकडून उभा आहे. एक सामान्य शिवसैनिक, ते शहर प्रमुख, ते नगरसेवक, आणि आज बापूच्या आशीर्वादांमुळे मी नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे. ही संधी फक्त मिळाली बापूंमुळे मला. मी बापूंचा आभार मानतो. एक सामान्य शिवसैनिक म्हणजे जर माझा विचार केला तर माझे वडील लिफ्ट ड्रायव्हर होते. म्हणजे बापू 12-50-60 रुपये आमचं अॅन्युअल इन्कम. म्हणजे आमची परिस्थिती बघितली काही परिस्थिती नाही का. आता त्यानंतर ज्यावेळेस मी नगरसेवक झालो, मला 5 वर्ष कसलाच निधी कोणी दिला म्हणजे नगरपालिकेने. ज्या दिवशी प्रशासन लागलं त्या दिवशी बापूंनी माझ्या वार्डात 60% रोड सिमेंटचे केले. आणि बघायचं असेल तर तो रोड बापूंनी केलेला आहे पलीकडचा, हा सिमेंटचा, आणि हा सासवड नगरपालिकेचा रोड. ही बाग, ह्या बाग सापांसाठी ठेवले बापू. म्हणजे सगळे साप त्या घेतात, ते लोकांसाठी नाहीये. ह्या नदीची परिस्थिती जर तुम्ही आता बघितली तर पूर्ण गटर लाईन आहे. म्हणजे अख्ख्या गटर त्या नदीत सोडलेलं आहे. बरोबर का. आता तुम्ही रस्त्याने कुठं पण जा, सासवडमध्ये एक असा रस्ता दाखवा की तो चांगला रोड आहे. म्हणजे ह्यांनी केलेला, मी केलेलं नाही. त्यानंतर तुम्ही कुठेही जा, ड्रेनेज फुटलेलंच असते. पाऊस झाला तर बापू अशी परिस्थिती, लोकांच्या घरात ड्रेनेज परत येतं. म्हणजे एवढ्या वाईट परिस्थितीत लोक जगतात कशी. मग ह्यासाठी एकच पर्याय आहे, तुम्ही हा पॅनलला भरघोस मतदान करून निवडून द्या आणि बापूंकडे द्या. एकही काम शिल्लक राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. याच्यानंतर आमच्या मार्गदर्शिका याच्यानंतर या सासवड नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि तुमच्या आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रदीप अण्णा गिरमे, विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी. या सासवड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्यात 25 आणि 29 साठी. त्यानिमित्तानं आज या प्रचाराचा संपूर्ण पॅनलचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम आहे. या सासवड ग्रामदेवतेच्या समोर अन्य भैरवनाथाच्या साक्षीने आज या ठिकाणी नारळ फोडला जातोय. त्या निमित्तानं काही विचार या ठिकाणी मी माझे वैयक्तिक मांडणार आहे. या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या पुरंदर आणि हवेली तालुक्याचे आमदार आदरणीय बापू आज व्यासपीठावर सर्व सन्मानित, त्याचप्रमाणे सर्व या पॅनलमध्ये सर्व अ आणि ब मध्ये सर्व नगरसेवक सासवड नगरपालिकेच्या संदर्भात बापू म्हणायचं म्हटलं तर मला कधीच ते विचार करत लागतील. पण आता बापूंनाही या हडपसरमध्ये या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथसाहेब शिंदे आलेले आहेत. त्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी 3 वाजता होत आहे. त्याने की बाबा थोडक्यात आटपा बापूंना त्या ठिकाणी जायचंय. आपल्याला या प्रचाराच्या निमित्तानं बापू या ठिकाणी जाहीर सभा होणारच आहे. त्या जाहीर सभेमध्ये सासवड नगरपालिकेचा जो दिशाहीन कारभार होता, सासवड नगरपालिकेने जे सर्वसामान्यांची लोकांची जी लूट केली, ती कशा प्रकारे लूट केली, त्या सर्वची लूट केलेल्या संदर्भामध्ये सखोल खुलासा या ठिकाणी मी पुढच्या सभेमध्ये मांडणारच आहे. या ठिकाणी मी जास्त काही बोलत नाही, पण एकच या ठिकाणी मी जरूर सांगेन की सासवड शहर हे पुण्याचं एक उपनगर म्हणून आता या ठिकाणी गणलं जातं. आणि या सासवड शहरामध्ये लाखो लोक या ठिकाणी आवक जाव करतात.
त्या लोकांसाठी मगाचे काही मुद्दे उपस्थित केले गेले. त्या ठिकाणी कुठली पाण्याची सोय नाही. आमच्या स्टँड पासून पाहिलं तर बापू या ठिकाणी महिलांना कुठलं सार्वजनिक शौचालय महिलांसाठी कुठे योग्य नाही. जे सार्वजनिक शौचालय होती ते सार्वजनिक शौचालय मी सुद्धा माझे काही कॉम्प्लेक्स काही मंडळीने वाचले असतील त्याच्यामध्ये मी सगळ्याचे फोटो प्रदर्शित केले आणि त्यासाठी लोकांचे डोळे कसे उघडतील यासाठी मी माझ्या पद्धतीनं त्या आपल्या पॅनलला कशी मदत होईल या प्रकारे मी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. मी पॉम्पेट वाटत असताना बापू काही ठिकाणी दादागिरीची भाषा वापरली गेली, परंतु काही लोकांपर्यंत इतर लोक दादागिरीत असतील पण माझ्यापर्यंत दादागिरी करायचा कोणी प्रयत्न करत नाही. त्यांनी करू पण नाही. जे आहे राहून या ठिकाणी मी सांगतो. पॉम्पलेट वाटत संदर्भात बापू त्यामध्ये दमदाटी केली गेली. यांचे पॉम्पलेट कसल्याही परिस्थितीत पेपरमध्ये टाकले जायचे नाही. त्यासाठी मी माझी सर्वसामान्य मुलं घेतली. सर्व लोकांपर्यंत माझी असणारी माझे विचार आचरण सासवड नगरपालिकेमध्ये झालेला कारभार कशा प्रकारे कारभार होतोय की लोकांना समाजासाठी मी घरोघरी आणि दुकानदारांमध्ये पॉम्पलेट द्यायची मी व्यवस्था केली. मला या ठिकाणी जास्त काही सांगायचं नाही, परंतु मी मगाशी उल्लेख केला की सासवड शहर हे पुण्याचं उपनगर होतंय. लाखो लोक या ठिकाणी येतात जातात, परंतु आल्या गेलेल्या लोकांना भाविकांना नागरिकांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत. सर्व लोकांनी या ठिकाणी वंचित धरलं जातं. तुमचा निधी या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही टॅक्स रूपात भरता त्याचा वापर कसा दुरुपयोग त्या ठिकाणी केला जातो. अशा बरेचशा काही घटना या ठिकाणी आता सांगायच्या होत्या पण बापूने वेळ कमी आहे. पण या निमित्ताने मला या ठिकाणी संधी दिली बोलायची. त्या ठिकाणी संपूर्ण या शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी यांच्या वतीनं आणि मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आता या ठिकाणी धन्यवाद मानतो. आणि बापूंनी जे आता पॅनल उभा केलाय सर्व आणि ब मधल्या सर्व महिला आणि आपले उमेदवार असतील त्यांना सर्वांनी एकमुखाने निवडून देऊन या सासवड झेंडा लावायचा प्रयत्न करा अशीच अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.